नमस्कार मित्रांनो, मला आज तुम्हाला सांगायचं होतं. आता मी झेंड्याला वंदन केलं. तुम्ही म्हणत असाल आज तर गुढीपाडवा आहे की काय वेगळं करायला लागलाय. तर आज माझ्या घरचा गुढीपाडवा अशा पद्धतीने मी साजरा करते आणि मी दरवर्षी गुढीऐवजी भगवा झेंडा फडकवते. का? तर याचं कारण आहे, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस सगळं सहन करून, हाल सहन करून महामृत्युंजय अमावस्येला त्यांचा निर्माण झाला. तर या घटनेला साक्षीदार म्हणून, या घटनेच्या नंतर मराठी शाहीचा, आपल्या हिंदवी स्वराज्याचा पुन्हा एकदा विजय झाला. त्यासाठी मानवंदना म्हणून मी भगवा झेंडा फडकवत आहे. 3 वर्ष झाली मी हे कार्य करत आहे आणि मला असं वाटतं की जे कट्टर हिंदू लोक असतील त्यांनी बलिदान मास पाळत असतात. आज जर विचारलं तर छत्रपती महाराजांचे कोण हे आहेत, चाहते आहेत, तर असंख्य महाराष्ट्रातनं चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांनी मिळून जे हिंदवी स्वराज्यासाठी जे काम केलेलं आहे, त्यामुळंच आपण कट्टर हिंदू आज जिवंत आहोत. तर ह्या सगळ्याला मिळून सलामी म्हणून आपण आपल्या गुढीपाडव्याचं परिवर्तन करून भगवा झेंडा फडकवावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि मी माझ्या घरचा गुढीपाडवा अशा पद्धतीने साजरा करते. आणि आपल्याला जर माझा निर्णय आवडला असेल तर कमेंट करा. नमस्कार.